मार, त्याच्याकडे मार. अरे वरतून फोड ना बाळा दादा, वरतून फोड. दरे बघ नाही तुझा तिकडे. झालं ना गुड्या का ग्रुप फोटो आहे. ग्रुप फोटो आहे ना. अरे ते हे पुस्तक आहे कुठे ऐक ना जाऊ कोणाकडनं घेतले. जिजू घ्या घ्या. सो माझा आउटफिट मी दाखवलेला नाहीये. सो मी खूप जाड झालेली आहे त्यामुळे मी असा लूज ड्रेस घेतला, नाही तर मी स्किन फिट ड्रेस घालते. पण मी आता वेट पुट ऑन केले कारण की माझे ज्या खायच्या क्रेविंग्स आहेत त्या अधुऱ्या राहतात. त्यामुळे मी ठरवलं की वजन वाढू दे, पण मी मनसोक्त खाणार आहे काही दिवस आणि परत डाएट चालू करणार आहे. सो असा आउटफिट आहे माझा आणि हो सगळे पिक्चर मध्ये. त्यामुळे आता तरी हे सगळं आमच्या कामात नाहीये, त्यामुळे त्याला असं हे करून हवा काढून डस्टबिनमध्ये आणि आमचा कचरा आम्हीच भरतोय. ॲक्च्युली ते बोलवल्यानंतर लगेच येतात पण नको एखाद्याला त्रास. सो आता हे सगळं आम्ही क्लीन करणार आहे. ते नाही का आपण मोबाईल ठेवलेले तो आता आमची मैफिल बाळाला फार आवडतं व्हिडिओ यायला, मग तो नाटक करतो असंच बळच. पण ते माझ्या टीव्हीवर बघते तिकडचे म्हणतात पत्ते खेळतो. हो हो आम्ही पत्ते खेळतो आणि प्रो लेवलचे खेळतो आम्ही. अट्टल पत्ते खोर आहेत आम्ही. तू तिकडे बसतो, तू माझ्या हाताला आली का मी लागणार. सो आता परत चेंज झालेला आहे आउटफिट आणि आता आम्ही खेळणार आहे पत्ते. रात्रीचे वाजलेले आहेत 1:15 वाजलेला आहे रात्रीचा आणि
डोळ्यात तुम्हाला झोप दिसतच नसेल. एनिवेज सो आता मी पत्ते खेळतोय आणि इथे लिहिणार आहे चिटिंग नाही बरं का अजिबात सागर की कोणाकोणाचे काय काय मार्क्स आहे. एक कसं आहे आणि आपलं कसं आहे ज्याचे 150 पॉइंट ना रे हर्षल, 150 पॉइंट जे जसं पॉइंट देईल तसं बाहेर. लास्ट टाइम मी पहिले बाहेर पडलेले, त्यावेळेस बघूया आता कोण बाहेर पडतंय. सो स्टे ट्यून्ड. तो नियमाप्रमाणे सगळ्यात पहिले मी बाहेर पडलीये आणि आता हे खेळतायत. ए हर्षल, आकांक्षा स्कोर सांगा एकदा सगळ्यांचा. माझा स्कोर आहे 73 + 15 म्हणजे 88. हिचा 63. बाळा 149 आणि सागर 122. म्हणजे बाळा फिक्स आहे या गेम मध्ये बाहेर. थोडं बघ हर्षद गेम होणार आहे काय तुला कशी आठवली कॉन्फिडन्स बाहेर बस. आता तूच आहे, आता तूच माझ्या बाजूला आहे. पिसूच गेला तू. बाळा बाहेर पडलाय दुसऱ्या वेळेस. पहिली मी बाहेर काढ. दुसऱ्यांदा कवाय ना बाहेर आलाच ना. दर तुला चार्जिंग देते, नको रोडूस. दर मोबाईल तरी चार्जिंग कर. दर बदाम जास्त बाळाला काय 2 पॉइंट ठेवायचे. 2 बी नाही, बाळा आउट. संपला ना. कुठं 2 पॉइंट बाळाचे कवर. गेमच दाखवायची. फायनली हर्षल जिंकलेला आहे. सगळ्यात पहिले मी बाहेर पडले, मग बाळा, मग सागर, मग आकांक्षा. त्या दिवशी पण मी जिंकलो होतो. चीटिंग करून नाही नाही, तेव्हा केलती. तुला बी इथपर्यंत मी झालं. आणि आता मूवी बघतो आम्ही, हॉरर मूवी. रात्रीचे किती वाजलेत? मी बाथरूमला जाऊन आलो पुढे. तुम्ही हे करा बरं. 1:44 वाजलेत आणि आता आम्ही मूवी लावलाय. 2 वाजले. मूवी चालू आहे, जागेत सगळे. कोण आहे कोण? गुडे सो रात्रीचे 3 वाजलेत आणि कोण कोण मूवी बघताय तर मला सांगते. बाळा झोपला, सागर जागा आहे, तनू, वहिनी, हर्षल जागा आहे, समू आणि मी. आता ऑलमोस्ट 4 वाजले आणि हर्षल जागा आहे, वहिनी जागी आहे, तनू जागी आहे, सागर जागा आहे. बाळाची विकेट तर कधीच पडली आणि इकडं समूची पण विकेट पडली. मी तर दिसणार नाही तुम्हाला, मी तर बिनलाच्या तोंडाचीच आहे. त्यामुळं काय, रात्र म्हणजे दिवस असतो माझ्यासाठी आणि सकाळ म्हणजे रात्र असते. सो स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. सो सकाळच्या वाजलेले आहेत 8:30 आणि मी उठलेली आहे. सगळे झोपलेत अजून. फक्त मला जेजूंविषयी अपडेट नाही आहे. त्यांना जायचं होतं लवकर. सो फक्त त्यांच्याविषयी मला माहीत नाही. पण इथे जे खाली माझ्यासोबत जे कोण आहे आणि हर्षलची मला गॅरंटी आहे. सो हे लोक तर झोपलेले आहेत कन्फर्म. बघू आता कोण कोण कधी कधी उठतं आहे, मी कशी उठवती आहे सगळ्यांना. सागर तसा उठला होता, त्याने मला बघितलं उठलेलं, पण तो परत झोपला आहे. सो झोपू द्या, कारण की आम्ही रात्री खूप लेट झोपलो आहे. हे मी तुम्हाला दाखवलं आहे, तुम्ही बघितलंच असेल एका क्लिपमध्ये. सो बघूया आता कोण कोण कसं उठतं आहे ना. 11चं चेकआउट आहे. सो काय आंघोळ्या करून डायरेक्ट निघायचं आहे. त्यामुळे मी फक्त झोका एन्जॉय करते आणि मला वाटतं हा झोका मीच एकटेने जास्त एन्जॉय केला असेल. मी कुठे पण गेले ना तर कोणती गोष्ट एक्सप्लोअर करत नाही. एकतर तुमच्यामुळे मी सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करते की मला यूट्यूबमध्ये टाकायचं आहे किंवा दाखवायचं आहे लोकांना. त्यामुळे मी खूप गोष्टी एक्सप्लोअर करते आणि एन्जॉय पण करते. आणि त्यामुळे ना मला थोडं माझा म्हणजे मी टाईम भेटतो. कारण की शूट करण्यासाठी ना मी इकडून तिकडं शोधत राहते, कॅमेरा घेऊन पळत राहते. आणि त्यावेळेस ना माझ्यासोबत कोणी यायला
नसतं, मी एकटीच असते. त्यामुळे एक मी टाईम भेटतो, गोष्टी एक्सप्लोअर होतात, त्या यूज्ड होतात. आणि यूट्यूब चालू झाल्यापासून आहे ना माझं लाईफ खूप भारी झालं असं मला वाटतं. माझ्या लाईफमध्ये माझं असं कुणी राहिलेलं नाही आहे, आई वडील भाऊ सोडलं तर. पण एक यूट्यूब फॅमिली आता माझी झाली आहे. माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्या फॅमिलीला. मला हे दाखवायचं आहे, ब्लॉग बनवायचा आहे, मला खुश राहायचं आहे, मला नवीन कपडे घ्यायचे आहेत, मला असं राहायचं आहे. सो मी आजकाल कुणासाठी नटते तर माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी. आणि मी काही करते किंवा मी खुश असते आयुष्यात तर फक्त यूट्यूबमुळे. सो थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना, जे कोणी माझं व्लॉग बघतात, मला कमेंट्स करतात, मला लाईक करतात. आणि त्या फॅमिली मेंबर्सला जे मला भेटल्यानंतर म्हणतात की तू छान व्हिडिओ बनवते, तू हुशार आहेस. असं एका तुमच्या शब्दामुळे ना खूप मोटिवेशन भेटतं. आणि असं वाटतं की चल माझ्या आयुष्यात काहीतरी मी करते आणि माझं काहीतरी जगण्याला अर्थ आहे. सो असं सपोर्ट करत राहा. आणि मी पण प्रयत्न करेल की काही फालतूगिरी न करता तुम्हाला चांगले चांगले कंटेंट किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवू शकेल. सो स्टे ट्यून गाईज. अनुबाळ आलं, हाय कर सगळ्यांना, हाय कर. अगं माझं बाळ प्लॅन किस सगळ्यांना. स्कॅनिफाय कोड लावण्यात येत आहे. घराच्या बाहेर तसेच ओला कचरा व सुका कचरा साठवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या कचरा कुंड्या आपण वापरता त्यावर कोड लावण्यात येतील. कचरा संकलन कर्मचाऱ्यांद्वारे कचरा घेत. सो सगळे इथे, सगळ्यांचा अंघोळ्या आवरून नाश्ते सगळं झालंय. नाश्ते इन द सेन्स जे काही स्वीट होतं आपल्याकडे ते खाल्लंय. पण 2 जण आमच्या ग्रुप मधले असे आहेत जे अजूनही आले नाहीयेत. ते कोण आहेत 2 जण? नवीन कपल, न्यू मॅरिड कपल. सो तुम्हाला त्यांची नावं माहित असतील ते कमेंट मध्ये टाकून द्या. स्टे ट्यून गाईज. बघा कशी मस्ती चालू आहे इथे, काहीतरी टेन्शनचं वातावरण. ह्या मेकअप गर्ल, ही ब्राईड टू बी आहे. तिकडे आमचे जीजू. बाळाशेठ वाट बघून बघून कंटाळलोय आणि आता इथे येऊन बसलोय आम्ही सगळे. टाटा बाय बायची वेळ आली आहे. ते लोक त्या गाडीत येत आहेत आणि आम्ही इथे बाळा, जिजू, सानू, छकुली आणि मी ह्या गाडीमध्ये आहे. सो बाय बाय विला. सो आता आम्ही फ्युरी कॅफेला आलेलो आहोत. फ्युरी कॅफेला आलेलो आहोत. 12 वाजता क्लोजिंग असतं आणि आम्ही बुकिंग करायला विसरलो कारण की बाळाने अचानक आम्हाला सांगितलं इथे जायचं. सो बघूया आता भेटतंय की नाही, कसं काय. अमेझिंग लोकेशन आहे. सांग सो क्लोज झालं. त्यांनी नाही सांगितलं, शेफ नाहीच बोलणार, त्यांचं टायमिंग संपलंय त्यामुळे. सो नो नॉट वरीज, नेक्स्ट टाइम परत येऊ. बेटर लक नेक्स्ट टाइम. वाव, इथे मला काय भेटलंय. आम्ही वेंडीज ऑल डे साऊथ स्पेशालिटीज मध्ये आलेलो आहोत. ॲज युजल डोसा, इडली, वडा खाण्यासाठी. प्रथेनुसार खाण्याच्या आधी बाळा जाऊन आलेला आहे. बाळा कुठं गेलता? नाही नको, माझं झालं सांगून. सो इथे सगळे जण बसलेत. सो कोथिंबीर वडी आलेली आहे.
तो इथे घी पोळी इडली आलेली आहे. सागरचा मसाला पोहा आलाय, खातोय की नाही काय माहिती. सो इथे मूग डाळ अप्पे आलेले आहे. मसाला डोसा पण आलेला आहे. इथे फिल्टर कॉफी आलेली आहे. शेअरिंग इज केअरिंग. सो बाळाने आणि मी शेअर केली नाही आणि मी ऑलमोस्ट ओतून घेतली, त्याला फार कमी गेली म्हणून हसतोय तो मला. अजून थोडी घे. Stay tuned guys.